राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात। खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात मजबूत दावेदार ठरू शकतात असं वक्तव्य केलं। देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान पदासाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। दुसरीकडे आमदार बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। तर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या घडामोडींवरती मिश्किल भाष्य केलंय। विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। ते सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत। बाकी सगळं ऑपरेशन करा, पण ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे। तुम्ही बॉडी लँग्वेज बघा। देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे। पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पदावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे नेतेही अशी वक्तव्य करतात। मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊत आणि बच्चू कडूंनी वेगवेगळी नावं सांगितली, मात्र पंतप्रधान पदासाठी दोन्ही नेत्यांचं देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकमत झालंय। खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं। राज्य आणि केंद्रात आगामी काळात कोणती नवी समीकरणं निर्माण होऊ शकतात यावर संजय राऊतांनी त्यांचं मत मांडलं। देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी मिळाली तर विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली जाऊ शकते असा कयास राऊतांनी वर्तवला। तसंच गिरीश महाजन यांचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होणार नसल्याचंही राऊतांनी सांगितलं। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही। बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतो। आणि एकंदर सगळ्यांना मला वाटतं आता कळायला लागलेलं आहे की जास्ती काही तर दिवस इथे त्यांना ठेवणार नाहीत, लवकरच केंद्राकडे खेचणार आहेत। तर मला वाटतं होप्स कमी झालेले आहेत। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाबाबत थेट भाष्य केले। राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि देशात भाजपचाच पंतप्रधान असताना राऊतांनी त्यांच्या बदलाबाबत भाकीत केलं। त्यामुळं भाजपच्या नेत्यांनी राऊतांचा समाचार घेतला। राऊतांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावं, उगीच नसती उठाठेव करू नका असा टोला भाजपच्या नेत्यांनी लगावला। महायुतीच्या सरकारचा कारभार उत्तम सुरू असून त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका असा सल्लाही भाजप नेत्यांनी दिला। याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाही आहे। त्यांना या संदर्भातही म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र हा विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काहीही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असतं। सगळे अधिकार मला वाटतं राऊताला दिलेले आहेत आमच्या पक्षाचे। मला वाटतं दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं, कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे। मला वाटतं राऊत सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। बावनकुळे साहेबांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून आभार। भाजपच्या नेत्यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला, त्यामुळे फिट्टम फाट होऊन हा विषय संपला असं वाटत होतं। मात्र हा धुरळा खाली बसवण्याच्या आधीच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनीही संजय राऊतांसारखंच वक्तव्य केलं। मात्र कडूंनी राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं। मला वाटते देवाभाऊंना निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे, कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे। बच्चू कडूंच्या या वक्तव्यानंतर महायुतीतल्याच नेत्यांमध्ये जुंपली। मुख्यमंत्री पदावर भाष्य केल्यामुळे भाजपचे नेते बच्चू कडूंवर तुटून पडले। केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एकनाथराव शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी
तुम्ही अपेक्षा व्यक्त करणं ठीक आहे, तुमच्या पक्षाचा प्रमुख नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा करणं काहीच गैर नाही. पण तुम्ही आमच्या पक्षात काय व्हावं, देवेंद्र फडणवीसांनी कुठे जावं कुठे राहावं, ना तुमची उंची आहे, ना तुमचा अधिकार आहे, ना तुमची आकलन करण्याची तेवढी क्षमता आणि कुवत आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदावरून सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळी वक्तव्य करत असल्यानं हा वाद वाढतच चालला होता. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण होऊ लागलं होतं. मतभेद अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा विषय कसा संपवला ते आता पाहूया. दिल्लीला जाणार असं म्हणताय, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणताय. परवाच गेलो होतो दिल्लीला. मुख्यमंत्र्यांनी मिश्किल भाष्य करून वादाला पूर्णविराम दिला. मात्र संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य उमेदवारांबाबत रंगलेली चर्चा आणि बच्चू कडूंनी त्यात आणलेली रंगत याचे पडसाद उमटतच राहतील हे नक्की. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.